DOG डॉग म्हणजे कुत्रा, एज म्हणजे वय, गन बंदूक। पहिल्या शब्दामध्ये बघा इथं जी आहे DOG, इथं जीचा उच्चार आपण कसे केलाय तर ग केलाय, डॉग ग आहे। दुसऱ्या शब्दामध्ये पण बघा AGE, इथं पण जी आहे, इथं जीचा उच्चार आपण कसं केलाय ज केलाय। इथं GUN, इथं जीचा उच्चार आपण काय केलाय ग केलाय। मग जीचा उच्चार नेमका ग कधी करायचा आणि ज कधी करायचा? जीचा उच्चार ग कधी होतो पहिला नियम आहे। तर बघा जर दिलेल्या शब्दात जीच्या नंतर AOU, लक्षात ठेवा जीच्या नंतर काय आलं AOU हे अक्षर असतील तर जीचा उच्चार ग होत असतो, लक्षात ठेवा। दिलेल्या शब्दामध्ये जीच्या नंतर AOU यापैकी एखादा अक्षर येत असेल तर जीचा उच्चार आपण कसा करायचा ग करायचा। जसे बघा GANG, तर इथं बघा आपण जीचा उच्चार ग केलाय। गँग, गँग म्हणजे टोळी, तर बघा जीच्या नंतर ए आलाय म्हणून आपण इथं उच्चार ग केलाय। परंतु बघा इथं पण एक जी दिलाय, तर या जीचा आपण उच्चार आपण ग केलाय, तर या जीचा उच्चार आपण पण ग काम केलाय, तर आपण पुढच्या नियमामध्ये हा बघणार आहोत। इथे बघा गोल्ड, जीच्या नंतर ओ आलाय म्हणून जीचा उच्चार आपण ग केलाय, गोल्ड लिहिलाय। जीच्या नंतर यू आलाय म्हणून आपण जीचा उच्चार का केलाय ग केलाय, गन म्हणजे बंदूक, गोल्ड म्हणजे सोनं। अशा प्रकारे बघा जीच्या नंतर जर AOU यापैकी एक अक्षर येत असेल तर जीचा उच्चार आपल्याला ग करावायचा आहे।